भाजप आमदार गणपत गायकवाडांचा शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार। उल्हासनगरमधील हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये गोळीबाराची घटना। गणपत गायकवाडसह 3 जण अटकेत। लोकप्रतिनिधींनी अशा पद्धतीने कायदा हाती घेणं योग्य नाही। या संदर्भात आपण देवेंद्र फडणवीसांशी चर्चा करणार। उल्हासनगरमधल्या घटनेसंदर्भात अजित पवारांची भूमिका। सत्य लवकरच बाहेर ये। गोळीबारावरती कल्याणचे शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांची प्रतिक्रिया। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबियांच्या अडचणी वाढल्या। साळवींच्या पत्नी आणि मुलाचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाकडून फेटाळला गेलाय। कोकणातल्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे राज्यभरात दौरा करणार। प्रत्येक लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंची सभा। मातृतीर्थ ते शिवतीर्थ यात्रा वाशिममध्ये पोहोचली। शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारेंनी केली बुद्धिविहार इथे प्रार्थना। शिवाय उपस्थितांना मार्गदर्शन केलं। उद्धव ठाकरे 4 आणि 5 फेब्रुवारीला कोकण दौऱ्यावर संवाद यात्रेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार। वैभव नाईक यांच्याकडून कुडाळमध्ये होणाऱ्या सभास्थळाची पाहणी। आपण हुकुमशाहीला हिंदुत्व मानत नाही। उद्धव ठाकरेंचा जाहीर सभेतनं हल्लाबोल। घराणेशाहीला विरोध करताना तटकरेंचं घराणं कसं चालतं? भाजपला सवाल। सत्ता गेल्यामुळे वैफल्यग्रस्त झाल्यानं ठाकरेंच्या मनात केवळ द्वेष भरलाय। हिंदुत्वाचा विचार आणि पक्ष सारं काही त्यांनी गमावलंय। कोकणचा हा दौरा म्हणजे नौटंकी असून ठाकरेंनी आता उरलेला पक्ष सांभाळावा। राधाकृष्ण विखे पाटलांची टीका। उद्धव ठाकरेंची गटारगंगा सध्या रायगडमध्ये वाहते। मात्र 2.5 वर्ष घरी बसून कोकणातल्या लोकांसाठी काय केलं तेही सांगा। भाजप आमदार अतुल भातखळकरांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका। शब्दांचे बुडबुडे आणि टोमणे मारण्यात काहीच अर्थ नाही। आम्ही उद्धव ठाकरेंच्या बाबतीत नेहमीच चांगलं बोलतो। मात्र ठाकरेंनी त्यांच्या लोकांना थांबायला हवंय। 2.5 वर्षात ठाकरेंनी जनतेला काहीच दिलं नाही। केसरकरांची टीका। आज अहमदनगर इथे ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत एल्गार मेळावा। या मेळाव्यात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार राम शिंदे, गोपीचंद पडळकरांसह अन्य नेते उपस्थित असतील। मराठा आरक्षणासंदर्भात आज सल्लागार समितीची बैठक। निवृत्त न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार। मराठा आरक्षणाच्या बाबतीत पुढच्या वाटचालीसंदर्भात चर्चा केली जाईल। मराठा आरक्षणासाठी तब्बल 2,72,57,735 घरांचा सर्वे। या सर्वेमध्ये छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक 97% सर्वे पूर्ण झाल्याची नोंद। मराठा आरक्षणासंदर्भात रत्नागिरी जिल्ह्याचा 100% सर्वे पूर्ण। राज्य मागासवर्ग आयोगाला रत्नागिरी जिल्ह्याकडून अहवाल सादर। राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आदेशानं मनोज जरांगेंच्या सुरक्षेसाठी 2 सशस्त्र पोलिसांचा 24 तास बंदोबस्त। जरांगेंना सुरक्षा पुरवण्याची सकल मराठा समाजानं मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती। जर विजयोत्सव साजरा केलाय तर मग पुन्हा उपोषण का? राज ठाकरेंचा मनोज जरांगेंना सवाल। आरक्षणाची वस्तुस्थिती तपासून पाहण्याचाही सल्ला दिलाय। मराठा समाजामध्ये गैरसमज पसरवू नका। तुम्हाला मराठा समाज मानत होता, तुम्ही 2दा काढा केल्यात। मनोज जरांगेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर। उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापूरच्या दौऱ्यावर। ग्रामदैवत सिद्धरामेश्वराचं दर्शन घेऊन दौऱ्याला सुरुवात करणार। भाजपनं यापूर्वी सुद्धा गाव चलो अभियान केलंय। यावेळी देशातला रेकॉर्ड असेल। पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते 100% गावांपर्यंत पोहोचतील। देवेंद्र फडणवीसांना विश्वास। संभाजीराजे छत्रपती कोल्हापूरमधनं लोकसभेची जागा लढण्याची शक्यता। आजपासून कोल्हापूरमधल्या मतदारसंघाचा आढावा घेणार। महाविकास आघाडी आणि स्वराज्य संघटनेच्या आघाडीची चर्चा। विरोधक जर एक नाहीये तर ते मजबूत सरकार कसं देतील? उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सवाल। तर नरेंद्र मोदींना रोखण्यासाठी सर्व विरोधक एकत्र येतात, पवारांचं वक्तव्य। भाजपचा पराभव ही आमची प्राथमिकता आणि त्यानंतर जागा वाटप। खासदार संजय राऊतांचं विधान। भाजप विरोधात लढण्यासाठी सर्वजण एक आहोत। महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची प्रतिक्रिया। तर 48 जागा महाविकास आघाडी एकत्रित लढेल, पटोलेंचं वक्तव्य। आगामी निवडणूक संविधानासाठी आणि एकात्मतेसाठी महत्त्वाची। आता देशासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्यानं प्रकाश आंबेडकर सुद्धा आमच्या सोबत आहेत, वर्षा गायकवाड यांचं वक्तव्य।
इंडिया आघाडीचं अस्तित्व संपलंय, नितीश कुमार बाहेर पडलेत, ममता बॅनर्जी संमती देत नाहीत, त्यांच्या मतेच आता बिघाडी झालेली आहे. इंडिया आघाडीतील एकाही नेत्याकडे नेतृत्व सिद्ध करण्याची क्षमता नाही, राधाकृष्ण विखे पाटलांची टीका. महाराष्ट्राच्या राजकारणात 2 नाटकं लिहिली, त्या नाटकांचे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते अजित पवार आणि एकनाथ शिंदे होते. मंत्री उदय सामंत यांचं मिश्किल विधान. झिशान सिद्दीकी आणि बाबा सिद्दीकी काँग्रेसचा राजीनामा देणार नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं स्पष्टीकरण. तर काँग्रेसचा कोणताही आमदार राजीनामा देणार नाही, पटोलेंना विश्वास. छगन भुजबळ आणि आपण बाळासाहेबांच्याच तालमीमधले आहोत, त्यामुळे त्यांनी शिवसैनिकाला चॅलेंज करू नये, संजय गायकवाड यांचं छगन भुजबळांना प्रत्युत्तर. पंढरपूरमध्ये ओबीसी समाजाचं जोडेमारो आंदोलन. आमदार संजय गायकवाडांनी भुजबळांविरोधात केलेल्या वक्तव्याचा केला निषेध. संजय गायकवाडांनी छगन भुजबळांबद्दल बोलणं योग्य नाही, मंत्री हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य. भुजबळांना टार्गेट केलं जात आहे, त्यांच्या पक्षातील एकही नेता त्यांच्या बाजूने उभा राहिला नाही. भुजबळांच्या भूमिकेशी आम्ही सहमत नाही असं म्हणून सर्वांनी पळ काढला. जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया. जे घडलं ते योग्य नव्हे, भुजबळांनी ओबीसींसाठी गेली कित्येक वर्ष लढा दिलाय. संजय गायकवाडांना जे सांगायचे ते मुख्यमंत्री सांगतील. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावत आरक्षण देण्याची सरकारची भूमिका आहे, केसरकरांचं विधान. आमदार संजय गायकवाड यांचं भुजबळांच्या बाबतीतलं वक्तव्य 2 पक्षांमध्ये फूट पाडणारं, हे आम्ही कदापि सहन करणार नाही, अजित पवार गटाचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांचं वक्तव्य. आपण महाविकास आघाडीसोबत नाही, केवळ राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत, काँग्रेससोबत चर्चा सुरू असल्याची प्रकाश आंबेडकरांची ऑफ द रेकॉर्ड माहिती. जो कुटुंबाचा झाला नाही तो शरद पवारांचा होऊ शकत नाही, तो कार्यकर्त्यांचा कसा होणार, ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांची सुनील तटकरेंवरती टीका. अब्दुल सत्तारांमुळे आपण खासदार झालो, इम्तियाज जलील यांचं वक्तव्य. तर जलील आणि माझा पक्ष वेगळा असला तरी आमचं हृदय एक आहे, अब्दुल सत्तारांचं विधान. देशातील बेरोजगारीचा दर गेल्या ऑक्टोबर 2023 मध्ये विक्रमी, मात्र अझीम प्रेमजी विद्यापीठाच्या एका अहवालानुसार देशातील बेरोजगारी भीषण आहे, त्यामुळे लोकसभेत बेरोजगारीचा मुद्दा आपण उपस्थित केला. सुप्रिया सुळेंची माहिती. टोलला आपला विरोध नाही, पण टोल वसुलीत पारदर्शकता असायला हवी, राज ठाकरेंची भूमिका. तर आज मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती. नाशिक दौरा संपवून राज ठाकरे मुंबईच्या दिशेनं परत येताना ठाणे टोल नाक्यावरती ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या राज ठाकरेंनी ठाकरे शैलीत ट्रॅफिकचं निराकरण केलं. स्वतः ठाणे मुलुंड टोल नाक्यावरती उभं राहून त्यांनी वाहतूक कोंडी सोडवली. बीडच्या औद्योगिक विकासासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वाची बैठक. औद्योगिक विकासासाठी 75 कोटी रुपये मंजूर केल्याचं उदय सामंत यांचं सांगणं. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते बीड येथील जिल्हा प्रमुख कुंडलिक खाडेंच्या शिवसेनेच्या कार्यालयाचं उद्घाटन. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरनं आंदोलकांनी हे जुनं कार्यालय पेटवून दिलं होतं. आपण राजकारणात आलो नसतो तर एक उत्तम क्रिकेटर झालो असतो, मात्र आता राजकारणात सुद्धा भल्या भल्यांच्या गुगलीवरती आपण षटकार ठोकतो, उदय सामंत यांचं विधान. 19 फेब्रुवारीला कोस्टल रोडच्या पहिल्या फेजचं उद्घाटन होणार. वरळी ते मरीन ड्राईव्ह या 10 किलोमीटर रस्त्याचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण. तर 15 मे पर्यंत 2ही फेज सुरू होतील, पालिका आयुक्तांची माहिती. 25 एप्रिलला गोखले पुलावरनं रहदारी सुरू केली जाईल, महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची घोषणा. पश्चिम उपनगरातल्या मुंबईकरांना प्रचंड मोठा दिलासा. युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद. गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक. नागपूर विद्यापीठात कार्यकर्त्यांचं आंदोलन. कुणाल राऊत यांनी काल स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा जाळला होता. अहमदनगरमध्ये झालेल्या वकील दाम्पत्याच्या हत्येची घटना समोर आल्यावरती राज्यभरातील वकील संघटना आक्रमक. मुंबईतल्या आझाद मैदानात राज्यभरातल्या वकिलांचं आंदोलन. यावेळी पोलीस आणि वकिलांमध्ये झटापट. भिवंडीच्या वाशेरी गावात गोदाम विकासकाच्या फसवणुकीविरोधात शेतकऱ्यांचं साखळी उपोषण. गेल्या 4 वर्षांपासून विकासकानं शेतकऱ्यांना भाडं दिलं नसल्याचा आरोप. संप काळात कार्यमुक्त केलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कामावरती पुन्हा रुजू करावं या मागणीसाठी
सिंधुदुर्गात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं जिल्हा परिषदेसमोर आंदोलन. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आशा सेविकांचं तिरडी आंदोलन. आशा सेविका आणि गटप्रवर्तिकांचं मानधन वाढवण्याची मागणी. सोलापूरमध्ये हिंदू स्मशानभूमीच्या झालेल्या दुरावस्थेच्या प्रकारावरून प्रहार संघटना आक्रमक. राज्य सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढत प्रहार संघटनेच्या वतीनं अनोखं आंदोलन. पंढरपूरच्या मंगळवेढा तालुक्यामध्ये कायम दुष्काळी असणाऱ्या 24 गावातील पदाधिकारी आक्रमक. स्वातंत्र्यपूर्व काळापासून दुष्काळात असूनही शासन फक्त आश्वासन देत असल्याचा आरोप. नागपूर जवळच्या उमरेड करंडला अभयारण्यामध्ये नवीन वाघाचा प्रवेश. या वाघाचं दर्शन घेण्यासाठी त्याला पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. सांगली बाजार समितीमध्ये मुहूर्ताच्या हळदीचे सौदे. हळदीला 31,000चा उच्चांकी भाव. पुण्याच्या दौंडमध्ये मराठी शाळा बंद करून इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्याचा निर्णय. SRPF अधिकाऱ्यांची मराठी शाळेला नोटीस. संबंधित निर्णयाला शाळा प्रशासनाचा विरोध. जो सनातन धर्मासाठी कार्य करेल तोच राष्ट्रावरती राज्य करेल, त्यामुळे राजकारणात धर्माचा हस्तक्षेप गरजेचा. शिवमहापुराण कथावाचक प्रदीप मिश्रा यांचं वक्तव्य. चंद्रपूरमध्ये होणाऱ्या जाणता राजा महानाट्याच्या स्वागतद्वार उभारणीवरनं भाजपा आणि अपक्ष आमदार किशोर जोरगेवार समर्थकांमध्ये बाचाबाची. यानंतर भाजपला स्वागतद्वार उभारण्यात यश. धुळे दादर एक्सप्रेसच्या एका बोगीमधनं धूर निघाला. निफाड रेल्वे स्थानकावरची घटना. चाकाला प्लास्टिकचा ब्रेक चिकटल्यामुळे धूर निघाला चौघड. सिन्नरच्या मुसळगाव MIDC मध्ये आदिमा ऑर्गॅनिक कंपनीला मोठी आग. स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाकडनं आगीवरती नियंत्रण. आग नियंत्रणाचं काम अजूनही सुरू आणि आगीचं कारण अस्पष्ट. कल्याणवरून भिवंडीला जात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या ST बसची 5 मोटरसायकलला धडक. अपघातामध्ये 4 जण जखमी. भंडारा नागपूर महामार्गावर बेला इथे टिप्परची स्कूल बसला धडक. अपघातामध्ये बसच्या काचा फुटल्याची माहिती. काही विद्यार्थी किरकोळरित्या जखमी. अहमदनगरच्या भंगारदिवे मळा इथे गांजाची विक्री. 1 जण पोलिसांच्या ताब्यात. आरोपीकडनं 12,63,000चा मुद्देमाल जप्त. मध्य प्रदेशमधनं प्रतिबंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्या वाहनावरती कारवाई. गोंदियाच्या रामनगर पोलिसांकडनं 5,57,000चा तंबाखू जप्त. नागपूरमध्ये नवीन पोलीस आयुक्त रुजू होताच पहिल्याच दिवशी दुहेरी हत्याकांड. आर्थिक वादातनं दोघांची हत्या झाल्याची माहिती. आईवडिलांनी स्फोटच्या मुलीवरती विळानं वार करून हत्या केली. नांदेडच्या हिमायतनगरमधली दुर्घटना. यवतमाळच्या आर्णी तालुक्यात जावयाकडनं सासऱ्याची हत्या. म्हसोल इथली घटना. सासऱ्यानं दारावरती लाथा मारल्याच्या कारणावरून सासऱ्याची हत्या केल्याची माहिती. आरोपी जावई अटकेत. पिंपरी चिंचवडमध्ये अभ्यास करत नसल्यामुळे आईनं रागावल्यामुळे 13 वर्षीय मुलानं गळफास घेऊन आत्महत्या केली. उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झालाय. हवामान खात्याच्या अंदाजानुसार दिल्लीत पुढचे 2 दिवस पावसाचा अंदाज. किमान तापमान 7 अंशांवर. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज देवघरमध्ये पोहोचणार. राहुल गांधी 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या रावणेश्वर वैद्यनाथ यांची पूजा करणार आणि त्यानंतर देवघरच्या कुंवरसिंग चौकात जाहीर सभेला संबोधित करतील. काँग्रेसमध्ये 2 जागांवरती एकमत झालं नाही. तुमच्यात ताकद असेल तर वाराणसीमध्ये भाजपला हरवून दाखवा. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा हल्लाबोल. तामिळ अभिनेता दलपती विजयनं केली आपल्या नवीन पक्षाची घोषणा. तामिळगा वेटरी कळगम असे या पक्षाचं नाव असेल. भारतीय नौदलानं आणखी एका अपहरणाचा कट उधळला. इराणी नौका ओमानीचं सोमाली चाच्यांकडनं अपहरण. नौदलाच्या कमांडोची धाडसी कारवाई. उत्तराखंड सरकारच्या मंत्रिमंडळाची आज सकाळी बैठक. समान नागरी संहितेच्या मसुद्याला विधानसभेत विधेयक म्हणून सादर करण्यापूर्वी त्यावरती चर्चा केली जाईल. हिमाचलच्या सोलान जिल्ह्यातील एका अरोमा परफ्यूम कारखान्यामध्ये आग. या आगीमध्ये एका महिलेचा मृत्यू तर 30 जण गंभीररित्या जखमी. अमेरिकेमधल्या फ्लोरिडामध्ये विमान कोसळलं. अपघातात 3 मृत्यू. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या कसोटीचा आजचा दुसरा दिवस. पहिल्या दिवशी भारताकडनं 6 बाद 336 धावा.
अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये सचिन धसचं शतक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.